मुंबई म्हणजे फक्त उंच इमारती, ट्रॅफिक आणि गर्दी एवढंच नाही. या मुंबईच्या अगदी जवळ एक असं गाव आहे जिथे वेळ जणू संतपणे वाहतो. समुद्राच्या लाटा शांततेची भाषा बोलतात आणि प्रत्येक वळणावर निसर्ग मन जिंकून घेतो. आज आपण फिरणार आहोत तर मुंबईतील सुंदर अशा उत्तन गावात आणि पाहणार आहोत अशी काही ठिकाणं जी अजूनही अनेकांच्या नजरेपासून दूर आहेत. चला सुरू करूया आजची सुंदर सफर. आपण सध्या उभे आहोत तन गावाच्या प्रवेशद्वाराजवळ. पहिल्याच क्षणी या गावाची शांतता मनाला जाणवायला लागते. दोन्ही बाजूंना नारळाची झाडं, छोट्या छोट्या घरांची रांग आणि कोणतीही घाईगडबड नाही. मुंबई इतकी जवळ असूनही इथलं वातावरण मात्र पूर्णपणे वेगळं वाटतं. रस्त्यावरून चालताना प्रत्येक क्षण मनाला एक वेगळीच शांतता देतो. अशा गावांमध्ये फिरण्याचा आनंद म्हणजे इथे तुम्ही निसर्गाला जवळून अनुभवू शकता. गावातील शांत रस्त्यांवरून पुढे जात असताना आम्ही एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. पण अजूनही या गावाचं एक सुंदर रूप पाहायचं बाकी होतं. आम्ही पुढे चालत राहिलो. काही अंतरावर पोहोचताच समोर आलं असं दृश्य ज्याने काही क्षण आम्हाला तिथेच थांबायला भाग पाडलं. निळाशार समुद्र, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि त्यासमोर उभी असलेली पांढरी मूर्ती. हे दृश्य पाहताना काही क्षण फक्त शांत उभं राहावंसं वाटतं. इथे मोठी गर्दी नाही, फक्त समुद्राचा आवाज आणि निसर्गाची सुंदर साथ. जर तुम्हाला शांत वातावरणात वेळ घालवायला आवडत असेल तर हे ठिकाण नक्कीच अनुभवण्यासारखं आहे. वेलंकणी बीचच्या परिसरात पुढे चालत गेल्यावर ख्रिस्ती संस्कृतीची सुंदर झलक प्रत्येक ठिकाणी दिसू लागते. मोठे क्रॉस, श्रद्धेची प्रतीक आणि अतिशय स्वच्छ परिसर या सगळ्यामुळे इथलं वातावरण आणखी पवित्र वाटतं. धर्म कोणताही असो, पण श्रद्धा आणि शांतता प्रत्येकाच्या मनाला सारखीच स्पर्श करून जाते. आत्ता आपण पोचलो आहोत या परिसरातील सर्वात आकर्षक ठिकाणी. समोर उभी असलेली मदर मेरीची भव्य मूर्ती दूरवरूनच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती. आजूबाजूला हिरवाई, स्वच्छ परिसर आणि अत्यंत शांत वातावरण या सगळ्यामुळे इथे काही वेळ बसून राहावंसं वाटतं. थोडं पुढे गेल्यावर येशू ख्रिस्तांचा भव्य पुतळाही पाहायला मिळतो. श्रद्धा, निसर्ग आणि शांतता या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. मुंबई जवळ असूनही इतकं प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण मिळेल याची कदाचित अनेकांना कल्पनाही नसेल. आजच्या वेगवान जगात अशी शांतता अनुभवायला मिळणं हीच एक मोठी गोष्ट आहे. कदाचित म्हणूनच अशा गावांकडे माणूस पुन्हा पुन्हा ओढला जातो. मदर मेरी परिसरातून बाहेर पडताच आम्ही पुन्हा एकदा वेलंकणी बीचच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
समुद्राच्या प्रत्येक लाटांसोबत वाहणारा थंड वारा आणि किनाऱ्यावर पसरलेली शांतता मन पूर्ण निवांत करून टाकते. बीचच्या समोरच्या बाजूने दिसणारे खडक या ठिकाणाचं सौंदर्य आणखी खुलवतात. काही लोक समुद्रकिनारी शांतपणे बसलेले तर काही जण आपल्या कुटुंबियांसोबत सुंदर क्षण जगताना दिसतात. अशा ठिकाणी वेळेचं भान राहत नाही, कारण इथे प्रत्येक क्षण मनात कायमचं साठवून ठेवावं असाच वाटतो. क्षितिजावर पसरलेला अथांग समुद्र आणि त्यावर पडणारा सूर्यप्रकाश हे दृश्य शब्दांमध्ये मांडणं खरंच कठीण आहे. प्रवास म्हणजे नवीन ठिकाण पाहणं नाही, तर त्या ठिकाणाची शांतता, त्याचं सौंदर्य आणि तिथल्या प्रत्येक क्षणाला मनापासून अनुभवणं. उत्तन गावाने आम्हाला हाच सुंदर अनुभव दिला. आणि शेवटी आमच्या समोर उलगडलं अजून एक सुंदर समुद्रकिनारा. इथे गर्दी नव्हती, गोंधळ नव्हता, फक्त समुद्र, वारा आणि शांतता. अशा ठिकाणी उभं राहिल्यावर माणूस काही क्षण स्वतःलाच विसरून जातो. कदाचित म्हणूनच उत्तन गाव अनेक लोकांच्या नजरेतून सुटलं असेल, पण जे इथे एकदा येतात ते या जागेच्या प्रेमात नक्की पडतात. गावातून पुढे जात असताना एक छोटासा रस्ता समुद्राच्या दिशेने जाताना दिसला. कुतूहल म्हणून आम्ही त्या रस्त्याने पुढे चालत गेलो आणि प्रत्येक पावलागणित निसर्गाचं सौंदर्य अजून खुलत गेला. आजूबाजूला हिरवी झाडं, पक्ष्यांचा मंद आवाज आणि पूर्ण शांत वातावरण. जणू शहरापासून खूप दूर आलो आहोत असंच वाटत होतं. बीचवरून पुढे निघालो आणि पुन्हा एकदा उत्तन गावाच्या छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये शिरलो. इथली घरं साधी आहेत, पण प्रत्येक घराभोवतीची स्वच्छता आणि शांतता मनाला खूप भावते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली नारळाची झाडं आणि त्यातून येणारा गार वारा या गावाची खरी ओळख करून देतात. मोठ्या शहरात मिळत नाही अशी एक वेगळीच शांतता इथे अनुभवायला मिळते. उत्तन गावाची खरी ओळख फक्त इथल्या समुद्रामुळे नाही, तर या समुद्राशी जोडलेल्या माणसांमुळे आहे. पिढ्यानपिढ्या या अथांग समुद्राला आपलं जीवन मानून जगणारे मच्छीमार यांची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि समुद्रावरचा विश्वास हे पाहिल्यावर या गावाबद्दल एक वेगळाच आदर मनात निर्माण होतो. उत्तन गावात चालताना एक गोष्ट नक्की जाणवते. हे गाव फक्त एक ठिकाण नाही, तर एक वेगळी जीवनशैली आहे. उत्तन आजही आपली जुनी ओळख आणि संस्कृती जपून आहे. इथल्या प्रत्येक रस्त्यावर एक साधेपणा आहे, प्रत्येक घरामागे एक कथा आहे आणि प्रत्येक चेहऱ्यावरती या गावाची आपुलकी दिसते. कधी कधी खरी सुंदरता मोठ्या इमारतीमध्ये नसते, तर त्या ठिकाणाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेली असते.
उत्तन गावात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी भेटते ती गावाची एक महत्वाची ओळख, उत्तन नाका. हा फक्त एक चौक नाही, तर उत्तन गावाच्या रोजच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. इथून गावातील अनेक लोकांची ये जा सुरू असते आणि याच ठिकाणाहून उत्तन गावाची सुरुवात होते. अशा प्रकारे आज आपण अनुभवला मुंबईच्या जवळ असलेलं पण आपल्या साधेपणाने मन जिंकणारं सुंदर उत्तन गाव. इथले शांत रस्ते, समुद्राची साथ, मच्छीमारीचं जीवन, गावातील माणसांची आपुलकी, या सगळ्यामुळे उत्तन गावाची एक वेगळीच ओळख निर्माण होते. प्रत्येक ठिकाण काही ना काही आठवण देऊन जातं आणि उत्तन गावाने दिली ती म्हणजे शांततेची आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची. जर तुम्हालाही अशाच सुंदर आणि वेगळ्या ठिकाणांचा अनुभव घ्यायला आवडत असेल तर उत्तनला एकदा नक्की भेट द्या. अशाच महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांचा सिनेमॅटिक प्रवास पाहण्यासाठी अमोल विज्युअल्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन अनुभवासोबत. धन्यवाद. नहीं तू चल.